नमस्कार. आपण पाहताय रोखोक सातारा. आज रोखोक सातारामध्ये विषय आहे तो म्हणजेच कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचा. आज 15 जानेवारी 2026 उद्यापासून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्याचं उद्यापासून सुरुवात होते. मात्र भारतीय जनता पार्टीची सत्ता आणण्यासाठी सातारा जिल्ह्यामध्ये सर्वच जे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आणि विशेषतः 2 मंत्री आणि 2 आमदार हे प्रयत्नशील असताना कराड उत्तरमध्ये मात्र अजूनही भारतीय जनता पार्टी मात्र अंतर्गत कलहामध्ये, अंतर्गत कटशहटच्या राजकारणामध्ये अजून गुरफटलेली दिसते. आता खरं तर घोडा मैदान जवळ आलेलं आहे आणि उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी काही तास आहेत. मात्र अजूनही यांची एक वाक्यता दिसून येत नाही. आमदार मनोजदादा घोरपडे, धैर्यशील कदम, रामकृष्ण वेताळ यांच्यासारख्या तिन्ही दिग्गज नेत्यांची एकत्र अजूनही बैठक झालेली नाही. म्हणजे कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील असलेले 8 जिल्हा परिषद गट हे भारतीय जनता पार्टीची सत्ता आणण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. मात्र जर हे 3 नेते जर एक दिलानं जर राहिले नाहीत तर मात्र बऱ्याच जिल्हा परिषद गटामध्ये गडबड होण्याची शक्यता आहे. मी गडबड हा शब्द का वापरतोय? एखादा नेता जर नाराज झाला तर तो 2 ते 3 जिल्हा परिषद गटावर प्रभाव करू शकतो अशी परिस्थिती आहे. कारण आमदार मनोजदादा घोरपडे, धैर्यशील कदम आणि रामकृष्ण वेताळ या 3 नेत्यांच्या या 3 वेगवेगळ्या भूमिकेमुळं कार्यकर्त्यांची मात्र खूप मोठ्या प्रमाणात कुचंबना होते. त्याचा प्रत्यय नुकताच सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये आला आणि याचा परिणामसुद्धा मोठ्या मताधिक्यानं या ठिकाणी विरोधी दोन्ही पॅनलना पराभव स्वीकारावा लागला. तीच परिस्थिती सध्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये होऊ शकते. 40,000पेक्षा जास्त मताधिक्य भाजपला देणारा हा मतदारसंघ मात्र सध्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये अंतर्गत वादामुळं खरं तर आत्ता सध्या वाद मिटवण्यासाठी खूप काही कालावधी आहे नेत्यांच्याकडे सुद्धा. मात्र तसा प्रयत्न होताना दिसत नाही. प्रत्येकजण नेता जो भारतीय जनता पार्टीचा कराड उत्तरमधला नेता आहे आपापल्या कार्यकर्त्यांच्या सोंगट्या या पुढं करण्यासाठी खूप प्रयत्नशील दिसतोय. म्हणजेच काय, याचा थेट फटका जे सच्चे कार्यकर्ते आहेत भाजपचे यांच्यावर होतोय. म्हणजेच जो निवडून येण्याच्या मेरिटमध्ये जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यावर अन्याय केल्यासारखं होतोय. कारण याची दखलसुद्धा जिल्हा पातळीवर भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी आणि राज्य पातळीच्या नेत्यांनी घेण्याची खूप गरज आहे. कारण भारतीय जनता पार्टीच्या समोर माजी सहकार मंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांचं मोठं आव्हान या ठिकाणी उभं राहिलेलं आहे. याचा विचार करता या जे 8 जिल्हा परिषद गट आहेत म्हणजे नागठाणे, वर्णे, त्यानंतर पाली, उंब्रज, मसूर, कोपर्डे हवेली, सैदापूर, याचबरोबर वाठार किरोली आणि पुसेसावळी यासारखे जे जिल्हा परिषद गट आहेत हे जिंकण्यासाठी खूप महत्त्वाचा रोल हा 3 नेते जर एकत्र आले तरच यश संपादन होऊ शकतं असं एकंदरीत कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. मात्र उद्यापासून उमेदवारी अर्ज दाखल होत असताना सुद्धा अजूनही एक वाक्यता भारतीय जनता पार्टीमध्ये दिसून येत नाही. मात्र अंतर्गत शहकटशहाचं राजकारण, लॉबिंग यामध्ये हे सर्व नेते गुरफटलेले आहेत. मात्र याच्या जर वरिष्ठ जे आहेत म्हणजे जे जबाबदारी ज्या जिल्हा परिषद निवडून आणण्याची घेतलेली आहे ते ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जर या कराड उत्तरमध्ये मतदारसंघातील या 3 नेत्यांच्यामध्ये झालेल्या अंतर्गत दुफळीमध्ये जर लक्ष घातलं तरच यश संपादन चांगलं होऊ शकतं. अन्यथा तसा धोका निर्माणसुद्धा भाजपला होऊ शकतो. खरं तर हा विश्लेषण करण्याचं कारण असं आहे की उद्यापासून उमेदवारी अर्ज दाखल होत आहेत. मात्र अजूनही प्रत्येक गटामध्ये सर्व दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीच्या कार्यकर्त्यांच्यामध्ये खूप मोठा संभ्रम निर्माण झालेला आहे. कारण उमेदवारी संदर्भात एकमेकाच्या उमेदवारा कापण्यासाठी एकमेकाचे नेते म्हणजे एकाच पक्षातील हे नेते एकमेकाचे पाय ओढण्याचं सध्या काम करत आहेत. मात्र एकमेकांच्या पाय ओढण्याच्या नादात भाजपला याचा मोठा फटका बसू शकतो एवढं मात्र नक्की. पाहत रहा यशवंत नगरी न्यूज.